हॅलो एव्हरीवन, मी जागृती नाटे. फायनली मी स्ट्रीट शॉपिंगला चालली होती आरकेवर. घरातून निघाली पण घराचं लॉक लावायचं विसरली मी. आणि त्याच्यात मला एक क्यूटचं डॉग भेटत होतं, खूप क्यूटपणे खेळत होतं माझ्यासोबत. फायनली आम्ही आरकेसाठी निघालो होतो अँड ऊन खूप होतं म्हणून मी तोंडाला स्कार्फ बांधला. आणि त्याच्यातही मला मम्मी म्हणते की जागू की गाडी बंद पडली. माझी मम्मी किती हुशार ना, त्याच्यात आमचा अर्धा तास एक्स्ट्रा वाया गेला. अँड ऊन खूप होतं म्हणून खूप ऊन लागत होतं. तुम्ही बघू शकतात मी स्कार्फ आणि चष्मा घातलेला. मम्मी गाडी चालवत होती. तुम्हाला मी आरशात दिसते का? नाही ना? ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही मला बघू शकतात समोर. ऊन खूप होतं म्हणून मला भीती लागत होती की मी ऑलरेडी काळी आहे की मी अजून नको काळी पडून जायला. त्यामुळे माझं तुम्ही माकडासारखं तोंड बघू शकतात, कसे तोंड करत होते मी. फायनली मला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. जय शिवराय. आणि मी आरकेवर पोचली. ऊन खूप रिफ्लेक्ट करत होतं फेसवर, त्यामुळे मला डोळेही खोलता येत नव्हतात. तुम्ही माझी हालत बघू शकतात. मम्मी फोनमध्ये बिझी होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला मार्केट दाखवू शकते. बघा मार्केट कसं होतं. खूप छान छान ड्रेसेस होते, स्वस्तात मस्त, खूप छान होते. त्यानंतर आम्हाला एक शॉप भेटलं, त्याच्यात ज्वेलरी होती, खूप छान होती. तुम्ही बघू शकतात. मम्मीला म्हटलं ज्वेलरी घ्यायची, थोडी बार्गेनिंग कर. मग मम्मी बार्गेनिंग करायला सुरू झाली. त्याच्यातही मी मम्मीची मस्ती करते. मम्मीला म्हटलं तू किती क्यूट दिसते ना यार. तर मम्मी चिडली होती. तुम्ही माझं फेस रिॲक्शन बघू शकतात. खूप चिडली होती. मम्मी म्हणे फोन ठेव. मग मला फोन ठेवावा लागला. तुम्ही ज्वेलरी बघू शकतात, खूप छान होती. त्याच्यातही ते अंकल ऐकत नव्हते, खूप महाग सांगत होते, खूप हट्टी होते. मग त्याच्यात माझी मम्मी हट्टी. माझ्या मम्मीने इन द एंड डील कंप्लीट केली आणि फायनली आम्हाला भेटली ज्वेलरी. आणि तिथं तिचा टाईमपास बघा कसा फोनवर होता. आणि मला एक जीन्स आवडली होती, ती 450ला होती, मला 350मध्ये भेटली, खूप क्यूट होती. त्याच्यानंतर आम्ही मटकी घ्यायला थांबलो आणि त्याच्यात ती मम्मी 400ची मटकी 350ला बोलत होती. यार माझी मम्मी किती हुशार ना. त्याच्यात एक मटका होता टेडीवाला, खूप क्यूट होता. मम्मीला म्हटलं घेऊन दे ना. मम्माने घेऊन नाही दिला. मग मला राग आला, त्यामुळे मी रागात पुढे निघून गेली. तुम्ही बघू शकतात खूप राग होता नाकावर माझ्या. मग फायनली आम्ही थोडा ज्यूस प्यायला थांबलो ऊसाचा. मी हा विचार करत होती की यार ऊसाचा ज्यूस बनवतात कसा, खूप विचार आला डोक्यात. मम्मी माझ्या तोंडाकडे बघते. मग तुम्ही बघू शकतात त्या आंटी कशी कप्स ठेवतात आणि ते ऊस बघा त्या मशीनमध्ये टाकताय. फायनली तो मटका मम्मीने माझ्या कमऱ्यावर दिला आणि मम्मी खूप आरामशीर चालवत होती. एक हातात फोन आणि एक हातात मटका. मला खूप हॅवी लागत होतं. मी खूप थकली होती यार, खूप ऊन होतं, त्यामुळे मला घरी जाऊन झोपायचं होतं. असं झालं होतं की मी केव्हा घरी जाईन, केव्हा झोपेन. मला फक्त डोक्यात हाच विचार चालू होता. मग तुम्ही बघू शकतात. मला सांगा नक्की कोणाकोणाला स्ट्रीट शॉपिंग आवडते, कोण स्ट्रीट शॉपिंग करतं. मला तर खूप आवडते. कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली मी घरी चालली होती. खूप गर्दी होती. आणि कसं काय यार उन्हाचे एवढे लोक फिरू शकतात, मला ते समजत नाही. तो अंकल बघा कसा बघतोय माझ्याकडे.